एकदा एक विद्वान पंडित शेगावला आला. त्याला वेद, उपनिषद, शास्त्रे यांचे मोठे ज्ञान होते आणि त्याचा अहंकारही तितकाच मोठा होता. श्री गजानन महाराजांविषयी ऐकून तो म्हणाला, हे फक्त एक अवलिया फकीर असतील, खरी विद्या माझ्याजवळ आहे. पंडित महाराजांकडे गेला आणि कठीण संस्कृत प्रश्न विचारू लागला. महाराज शांतपणे ऐकत होते. चेहऱ्यावर मंद हास्य होते. थोड्या वेळाने महाराजांनी फुटलेला माठ उचलला आणि पंडिताला विचारले, पंडितजी, हा माठ फुटलेला आहे, यात पाणी धरता येईल का? पंडित म्हणाला, नाही महाराज. महाराज शांतपणे म्हणाले, जसा फुटलेल्या माठात पाणी धरत नाही, तसाच अहंकाराने भरलेल्या मनात खरी विद्या टिकत नाही. यानंतर महाराजांनी आत्मा, ब्रह्मज्ञान, अहंकार आणि मुक्ती यावर अत्यंत गूढ आणि अनुभवसिद्ध ज्ञान सांगितले. ती ऐकून पंडित थक्क झाला. त्या क्षणी त्याला उमगले की महाराज सामान्य नाहीत, ते ब्रह्मज्ञानी संत आहेत. खरी विद्या पुस्तकात नाही, तर अनुभवात व कृपेत आहे. पंडित महाराजांच्या चरणी पडला व क्षमा मागितली. महाराजांनी कृपा करून म्हटले, विद्या तेव्हाच पवित्र होते, जेव्हा तिच्याबरोबर भक्ती आणि नम्रता असते. पंडित अहंकाररहित होऊन परत गेला आणि सर्वत्र महाराजांची महिमा सांगू लागला.